हाय ताईनो, हाय दादांनो, पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. चला, आज हा ब्लाऊज बघा शिवला. 4 वाजेपर्यंत लाईटच नव्हती आमच्यात. 4 वाजता लाईट आल्यानंतर तिथनं पुढं हा ब्लाऊज कंप्लीट करून घेतला पूर्ण. आणि मग रात्रीच्या जेवणात बघा शेवची भाजी केलती, म्हणजे फरसाण्याची भाजी केलती. आणि काय नव्हतं, साधं सिंपल कांदा टमॅटो हे टाकून आपलं फोडणी दिलती भाजीला. तरी चवीला लागती माहिती आहे का ती भाजी. आणि तिखट मीठ लाल चटणी वगैरे आणि जरासा मटण मसाला टाकला का नाही, एकच नंबर भाजी लागते. मग ती करून घेतली बघा रात्री. पोरं जेवायला बसलेली, मग पोरं म्हणली चव लागना तोंडाला म्हणल्यावर मग म्हणलं चला आता दुसरं काय करण्यापेक्षा ती केलेलं बरं. पुढं बघा मग. आणि मला काय माहीत नव्हतं बरं का माझे मिस्टर येणार आहेत ते अचानकच आले. मग अचानक आल्यानंतर परत त्यांना मग तांदूळशाची भाजी आणि भाकरी केली 10 वाजता. का माहीत असतं तर आधीच केलं असतं ना. मग आमच्यापुरतीच भाजी वगैरे केलती, कारण का शिल्लक राहिलं की परत अजून ती खराब होतं, म्हणून आम्ही तेवढंच थोडंसं भाजी वगैरे ताजीच करून आपलं तेवढंच संपवतो. आणि काल काय माझ्या पोरीला बरंच वाटत नव्हतं आणि तिला दवाखान्यात जा म्हणलं तरी येत नव्हती, चल म्हणलं तरी येत नव्हती. पप्पा येऊ दे आणि पप्पा येऊ देच करत होती. मग जेवत नव्हती, काय नव्हती, तरी आम्ही सगळी वरडत होतो जेवताना, जेव म्हणून. मग तिचे पप्पा आल्यानंतर त्यांनी तिला दवाखान्यात नेलं 10 वाजता रात्री. मग नेऊन आणल्यानंतर मग बरं वाटायला लागलं. ही बघा माझी पुतणी मशीनवर बसली. आणि मग ही दुसऱ्या दिवशीच आहे बघा. सकाळी आम्ही कामानिमित्त बाहेर चाललेलो, म्हणजे माळशिरसला चाललेलो. थोडंसं काम होतं आमचं. मग मी जाणार होती तसं एसटीनंच, पण काय झालं माहिती आहे का, मिस्टर अचानक आल्यामुळं ते म्हणले चल जाऊन येऊया दोघं पण, म्हणून दोघं पण गेलतो. आणि रस्ता तर एवढा खराब आहे ना, काय सांगायचं तुम्हाला. अक्षरशः गाडी म्हणजे असं धडधड होत होती. असं सायकलवर चाललो एवढं हळूहळू जात होतो आम्ही, कारण रस्ता एवढा खराब आहे मधला. आणि कुठं जायचं म्हणल्यावर घरातलं काम उरकूनच जावं लागतं, कारण का घरात परत आल्यावर काम करूच वाटत नाही. त्याच्यामुळे पटापटा आवरलं सगळं. देवपूजा, झाड लोट, फरशी, फक्त धुणं मागं ठेवलेलं. मग पोरींनी धुणं पाणी वगैरे परत मग सगळं पोरींनी मागचं काम केलं. हा चांदापुरीचा कारखाना ह्याला म्हणतात बघा. मग तिथं गेल्यानंतर मला येईल तसं मी घेतलं. मला जास्त करून असं व्हिडिओ घ्यायला येत नाही तर, पण आपलं मी घेत असते, थोडा तरी प्रयत्न करत असते, कारण का प्रयत्न केल्याशिवाय तर येणार नाही काय करायला. मग घरात तिन्ही पण पोरं होती. घरात काय पोरांना काय नेलं नव्हतं, कारण का आमचं 10-15 मिनटाचं काम होतं, पण तेवढ्यासाठी आम्हाला 20 किलोमीटर जावं लागलं. कारण का आमच्या गावाचा तालुका म्हणजे माळशिरसच आहे आणि जिल्हा सोलापूर, म्हणून तिकडंच माळशिरसला काम होतं. म्हणून गेलो बघा माळशिरसमध्ये. मग तिथनं पुढं तसंच त्या ऑफिसमध्ये वगैरे गेलो. मग मिस्टर बाहेर थांबले, त्यांना 10-15 मिनटं म्हणलं थांबा इथंच, मी काय आहे ते बघून येते. ही माळशिरसचं बस स्टँड आहे बघा. आणि इथनं जवळच आहे बरं का ते ऑफिस, 10 ते 15 मिनटंच. चालत गेलं तर गाडीवर गेलं तर 2च मिनटं, आणि चालत गेलं तर 10 ते 15 मिनटं. मग ह्यांना म्हणलं चला, मी मागच्या वेळेला आलती, मी जाते. मग हो का इथं ऑफिस होतं. मग मी आत गेली, मिस्टर बाहेर थांबलेले. मग त्यांनी म्हणले तू जाऊन ये, काय आहे ते बघून ये. मग परत मी गेली. ते मला फॉर्म हे द्यायचे होते, तेवढे दिले आणि मग लगेच रिटर्न आलो. आणि हे तिथलंच आहे बघा. मग आणि पुढं निघालो. तिथनं माळशिरसमधनं काम झाल्यावर लगेचच पुढं ह्यांच्या मित्राचा एक पोल्ट्री फार्म होता, तिथं थांबलो 10-15 मिनटं. चला भेटूया ताईंनो उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.